तर आज दिवस होता 15 ऑगस्टचा. गेलो होतो तुम्ही कॉलेजला झेंडावंदन करायसाठी, पण तिथे गेल्याच्यानंतर माझ्यासोबत असं काय झालं का तिचा बंदा शूट मला घ्यायला लागला. पण तुम्ही काही असे म्हणून पाहू नका, मी सर्व तुम्हाला पहिलेपासून सांगतो, कारण असं काही म्हणून पाहिले काहीच मजा नाही. तर काय म्हणता विदर्भातली पोट्टी हो, सकाळी 6 वाजता उठून 7 वाजता निघलो आम्ही कॉलेजला जाण्यासाठी. मग कॉलेजच्या बाहेर आल्यानंतर आम्ही इथं जरा 2-4 पोट्ट्याची वाट पाहिली, पण ते काही इथं याचं नाव नाही घे. मग सर्व चालू आला आपल्या कॉलेजामध्ये. इथं आल्यानंतर एकाने पोट्टे चालू होतं. म्हणलं कुठंच काही भेटू नका, इकडे चालले, नाहीतरी आपल्याला वेगळी रांगच करावी लागते आपल्या वर्गाची. मग काय पण तिथे टाइमपास केला. तेवढ्या दिवशी इकडे रॅली निघायला सुरुवात झाली. मग इकडे लहान पोट्याला पहिले तर 5वी-6वी वाले पुढे दिलं पाठवून, त्यानंतर आमच्या 11वी-12वी वाले ते लहान लेकराला पुढे दिलं पाठवून. साऱ्या शेवट तो मेन मिस होत. मग तेवढ्या सर म्हणे आता तुला बंद राहिली तर शूट करायला लागते. मी म्हणलं ठीक आहे, हे सगळं तुमच्यासाठीच तर करणे. मग काय केली बा, व्हिडिओ काढायला सुरुवात. पहिलं तर पोट्ट्याच्या क्लिपा घेतल्या काढून, त्यानंतर चालला आलो जिथून रॅली सुरू झाली तिथे चालला गेलो. मग नाहीतर इथून खतरनाक व्ह्यू पण दिसत आहे आणि सगळे पोट्टी इथून जाते बा. मग बंद रॅलीचा शूट इथूनच कंप्लीट करून टाकला. त्यानंतर आपल्या कॉलेजात आलो. इथं आल्यानंतर आपल्या मित्रमंडळी पाहिजे गेलो, नाहीतर तिथून पण व्ह्यू खतरनाक दिसत आहे इकडं. मग काय इथं आल्यानंतर झेंडावंदनाला सुरुवात झाली. मग इकडे सगळ्या पोट्ट्याने झेंड्याला सलामी देऊन झेंडावंदन करून घेतले. त्यानंतर इकडे भाषणाला सुरुवात झाली. मग इकडे सगळा कार्यक्रम खतम झाल्याच्या नंतर घराकडे चालला आलो. घरी आल्याच्या नंतर आपल्याला वावरामध्ये येणं पडलं. आता तुम्ही म्हणता तू वावरामध्ये आला तर काय कालचे आपल्या वावरामध्ये बाय आले ते आज पण सकाळी आले होते आणि त्याची पुंजाने अजून पण सगळेलेच होती. मग ते आम्हाला दोघं उचलाचे होते. मग काहीच टाइमपास न करता लागलो बा आमच्या कामी. मग काय भका अर्ध्यापर्यंत पुंजाने येचून टाकले. मग काय जरासं बसलो बा आम्ही. डबल त्याचे पुंजाने सांगितले, डबल लागलो आपल्याच कामी. असं करत 2-2:30 वाजेपर्यंत पुंजाने येतले. त्यानंतर बायाच्या घरी जायचा टाइम झाला होता. मग बाया तर गेल्या होत्या घरी आणि त्याचे राहिले होते पुंजाने. ते फक्त आम्हाला आता उचलायचे होते आणि ते आम्हाला पाणी पण चालू झालं. इकडे पाणी लागू का काही लोक आपल्याला पुंजाने तेच लागते. मग इकडे पाण्यातच आम्ही राहिले शिकले, पुंजाने येचून टाकले. त्यानंतर आपल्या वरच्या माथ्यावरची मोटर दिली चालू करून आम्ही घराकडे असं निघलो. चला तर पोट्टे आजच्यासाठी एवढं भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर याच गोष्टीवर फॉलो करून घ्यायचा पोट्टे.